मित्रांनो आता आपल्या शेततळ्यामध्ये आपण शेततळा खोदून झाला. आता प्लास्टिक टाकायचंय. तर प्लास्टिक टाकायच्या आधी मेराचा जो स्लूप असतोय हा पूर्ण असा तिरपा करून घ्यायचा आणि जे मधले जे मुरुंबाचे खडे येते दगड येते हे असे ते पूर्ण वेचून साईडला टाकून द्यायचे ते आणि पूर्ण असे प्लेन करायचे. तर आता त्याचा मागचा हे करण्याचा मागचा उद्देश असा असतो का प्लास्टिक टाकल्यानंतर पाण्याच्या प्रेशरना खालून दगड घुसून प्लास्टिक फाटू नये त्याच्या पूर्ण सफाई करण्यासाठी आता शेततळ्यात आलेला आहोत. मित्रांनो, स्वदेश फाउंडेशनने आपल्याला हा शेततळा दिलेला आहे. फळबाग लागवड आणि आंतर पिकांमध्ये भाजीपाला वगैरे घेण्यासाठी याच्यामध्ये साठलेल्या पाण्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. शेतकऱ्याला अधिक फायदा कसा होईल हा स्वदेश फाउंडेशनचा प्रयत्न आहे. आता लेवल करायच्या आधीचा लुक आहे हा शेततळ्याचा. बघूया आपण लेवल केल्याच्या नंतर सफाई केल्याच्या नंतर कसं काय दिसतोय ते पण आपण. पाण्यानं शेततळा ओला करून घ्यायचे पूर्ण भिंत अशी. मग माती प्लेन ठोकायला ना आले का सगळे. सोनवणेच आडनाव आहे तुमचं. सोनवणे गाव कोणतं. खेडा येथून आले होते आणि त्यांनी मस्त पेपर बसून दिला. आणि स्वदेश फाउंडेशनचं शेततळे मित्रांनो मोगरे पाठर वस्तीवरती आता काम पूर्ण झालेले आहे.